नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। ठाणे महानगरपालिका इथे डायरेक्ट मुलाखतीद्वारे भरतीची प्रक्रिया स्टार्ट झालेली आहे। तर कुठले पद आहेत याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। ठाणे महानगरपालिका ठाणे यात ट्विटर क्लिनिक इन्स्ट्रक्टर या संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे। तर बघूयात, ठाणे महानगरपालिकेचा सौ मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या आस्थापनेवरील ट्विटर क्लिनिक इन्स्ट्रक्टर या संवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने 6 महिन्यांचा 169 दिवस कालावधीसाठी भरण्यासाठी जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात येत आहे। तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, 3रा मजला, प्रशासकीय भवन, सर सेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, 5 पाकडी, ठाणे येथे 22/12/2023 रोजी 11 वाजता थेट मुलाखतीस म्हणजेच वॉक इन इंटरव्ह्यूला उपस्थित राहायचं इन्स्ट्रक्ट इथे करण्यात आलेलं आहे। तर उमेदवारांनी सर्व कागदपत्र, प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी 2 प्रतींमध्ये स्वयंसाक्षांकित सेल्फ अटेस्टेड प्रमाणित करून सादर करावीत। जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेल्या उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील। शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल। ठाणे महानगरपालिकेच्या सौ मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेकरिता दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात 6 महिन्याच्या कालावधीकरिता ट्विटर क्लिनिक इन्स्ट्रक्टर या संवर्गातील पदे भरावयाची आहेत। त्यांचे पदनाम, पदसंख्या व शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे आहे। सो इथे लक्षात घ्यायचं आहे, ट्विटर आणि क्लिनिक इन्स्ट्रक्टर याचा अनुसूचित जाती यांच्यासाठी 1 पद आहे आणि खुला 1 पद आहे। असे टोटल 2 पदांसाठी हे इंटरव्ह्यू कंडक्ट केले जाणार आहेत। यात शैक्षणिक अर्हता जी आहे तुमची, तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची नर्सिंग विषयातील पदवी, BSc नर्सिंग किंवा PBSc नर्सिंग, तसेच सदर कामाचा 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची नर्सिंग विषयातील पदव्युत्तर पदवी असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगची नोंदणी आवश्यक आहे। त्याचबरोबर मराठी भाषेचं ज्ञान त्यांना आवश्यक आहे। सो यासाठी एकत्रित दरमहा मानधन जे दिलं जाणार आहे ते 59,000 रुपये त्यांना मानधन दिलं जाणार आहे। वय जे असणार आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष व मागास प्रवर्गासाठी 45 वर्षापर्यंतचे कॅन्डिडेट्स या पदासाठी अप्लाय करू शकतात। सो पेमेंट इथे चांगली आहे, 59,000 रुपये पेमेंट तुम्हाला दिली जाणार आहे। नियुक्ती डायरेक्टली इंटरव्ह्यू घेऊन इथे नियुक्ती दिली जाणार आहे। सो जे विद्यार्थी त्या ठाणे रिजनमध्ये जसं राहत असतील त्यांना ही चांगली संधी आहे। जे अजूनही कोणी जॉब शोधत असेल तर त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे। BSc नर्सिंग त्यांचं झालेलं असावं आणि 3 वर्षाचा कुठल्याही हॉस्पिटल किंवा मेडिकल इंडस्ट्रीमधला अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे। सो असेच अपडेटेड आणि महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा जेणेकरून त्यांना याचा बेनिफिट घेता येईल। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।